रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप एकदम मस्त असं छान मी तुम्हाला दाखवणार आहे वेस्ट मध्ये बेस्ट। हळदी कुंकू आपल्या जवळच आहे। हळदी कुंकूचा कार्यक्रम चालूच होणार आहे। प्रत्येक मैत्रिणी हळदी कुंकूसाठी बोलवतात आणि काही ना काही सौभाग्याचं वाण असं देतात, म्हणजे हळदी कुंकू करतात आणि काही ना काही भेटवस्तू देत असतात। तर जसं की आता माझं जे आहे ते काम स्टिचिंगचे आहे, त्याच्याशी संबंधितच मी काहीतरी देणार आहे। तर मार्केट मधून काहीच न आणता मी वेस्ट मध्ये बेस्ट खूप सुंदर अशा वस्तू बनवणार आहे। तर मी ते तुम्हाला दाखवते। तसंच डिझायनर जे ब्लाउज येतात त्यांचे देखील छोटे छोटे काट असतात, तर मग छान डिझाइन असते, मग फेकून न देता मी साईडला ठेवत असते की जेणेकरून आपल्याला काही ना काही त्यांचा रियूज करता येईल असं। तर चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आज आपण फक्त वन पीस मध्ये मी तुम्हाला बॅग दाखवणार आहे। त्यासाठी मी कापड घेतलेला आहे बघा 12 इंच रुंदीला आणि लांबीला आहे आपला हा 22 इंच। बघू शकता 12 बाय 22 चा एकच पीस मी इथं घेतलेला आहे। आता ह्या बाजूला आपण 2 इंचावरती पॉइंट लावणार, बरोबर 2 इंचावरती पॉइंट लावत आपण कट करणार आहेत। इथं आपण चेन लावणार आहेत। ठीक आहे, तर बघा हा जो काही पीस आहे याला मी स्क्वेअर पाडून घेतलेला आहे। थोडे मोठे तुम्हाला हवे तशी तुम्ही स्क्वेअर पाडू शकता आणि याच्यात तुम्ही स्पंज देखील ॲड करू शकता। तर मी स्पंज न टाकता आपले जे मार्केटच्या ज्या बॅग येतात शॉपिंग बॅग, आता कापडी बॅगच आपल्या सध्या खूप मार्केटमध्ये आहेत, तर खूप सारे असे बॅग आपल्या घरात जमा झालेले असतात, तर मी त्याचाच वापर इथं केलेला आहे। आतमध्ये स्पंजच्या जागेवर मी ते बॅग टाकलेली आहे आणि एका बाजूने अस्तर लावलेला आहे, म्हणजे एका बाजूने मेन कापड, आतमध्ये ते बॅगचं कापड आणि अस्तर, असं आपलं इथं 3 लेयर मध्ये कापड इथं झालेलं आहे। आता आपली इथं चेन लावली गेली, त्याच्यावर मी दाबटीप देखील टाकून घेतलेली आहे। चेन मध्ये रनर टाकून घ्यायचा आहे आपल्याला। चेन खूप मोठी अशी मी घेतलेली आहे, डायरेक्ट एकदम लांबलचक चेनची आपली ही चेन येते आणि रनर देखील आपल्याला खूप असे मस्त वेगवेगळे फॅन्सी असे रनर आपल्याला मिळत असतात मार्केटमध्ये। आपला हा रनर इथं टाकून झाला। आता पॉकेट आपलं हे बनवलेलं आहे, तर त्यासाठी मी बघा अस्तर लावून घेते। अजून एक एक्स्ट्रा अस्तर घेतलेला आहे मी आणि त्याला फक्त अर्ध्यापर्यंत लावून घेणार आहे, म्हणजे बॅगचं आपलं हे एक बाजूचं असं पॉकेट तयार होणार आहे। तर अशा पद्धतीने आपण अर्ध्यापर्यंत अस्तर लावून घेतलं। अस्तरचा जो आहे तो काठाचा भाग मी आतमध्ये घेतलेला आहे, म्हणजेच की तिथं मी फोल्ड वगैरे काही केलेलं नाहीये। ठीक आहे, आता आपण एक्स्ट्रा अस्तर कट करून घेतलं। इथं आपल्याला सेंटरला पॉइंट लावायचा आहे। 6 इंचावरती पॉइंट दिला, 6 पासून आजूबाजूला 2.5 इंचावरती पॉइंट लावले बंड लावण्यासाठी। तर बेल्ट तयार केलेला आहे मी 15 इंचाचा। बरोबर आपण जे पॉइंट लावून घेतलेले आहे त्यांच्यावर आपल्याला बेल्ट असा व्यवस्थित ठेवायचा आहे। बेल्टला आतमध्ये पीड पडू द्यायचा नाही, काळजीपूर्वक ठेवायचा। बरोबर 6 आपला सेंटर पॉइंट येतोय, तर त्याच्या आजूबाजूला आपण 2.5 इंच मोजत दोन्ही बाजूचे आपण बेल्ट इथं लावून घेणार आहेत। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते। फक्त वन पीस पासून बनणारी आपली ही बॅग आहे। तुमच्याकडे छोटा जरी कापड असेल तरी देखील तुम्ही ही बॅग बनवू शकता एकदम सहज पद्धतीने। आणि हळदी कुंकूसाठी बघा मी तुम्हाला अजून खूप पुढे एकदम छान छान आयडिया देत जाणार आहे, पण आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ही जी बॅग आहे ती दाखवणार आहे एकदम मस्त अशी। म्हणजे मार्केटमधून पर्स न आणता आपण ह्या अशा पर्सचा देखील वापर करू शकतो। हँड पर्स एकदम सुंदर अशी आपली तयार होणार आहे, एकदम मस्त। ती देखील फक्त वन पीस मध्ये, याला दुसरं जास्तीचं कापड कुठं लागणार नाही किंवा आपल्याला 3-4 पार्ट मध्ये देखील आपल्याला ही बॅग कटिंग करायची नाहीये। फक्त अखंड वन पीस कट करायचा आणि बॅग आपली तयार। बघा आता मी चेन मोकळी करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील आपण तिथं दाबटीप टाकणार आहेत। दाबटीप टाकत असताना मी बन वरच्या दिशेने घेतले, हे सुद्धा लक्षात घ्या। आता आपण ही जी बॉर्डर आपल्याकडे शिल्लक होती माझ्याकडे, बघा मी नवरीचे ब्लाऊज शिवून घेतलेलं होतं, त्याच्यात ब्लाऊजला ही थोडी एक्स्ट्राची बॉर्डर आपली राहिलेली आहे, म्हणजे बाह्यांसाठी ही बॉर्डर आली होती आणि एवढा कापड शिल्लक राहिला आपला ही बॉर्डर, तर मी त्याचा इथं वापर करून घेत आहे। ही जी बॅग आहे ती पूर्णपणे वेस्टेज कपड्यांमध्ये बनवत आहे मी। जो माझ्याकडे कापड अवेलेबल असतं एकदम मस्त असे छान छान कापड,
त्यांच्यात मी हे असे मस्त पर्स बनवत असते। तर बघा एकदम मस्त लुक आपल्या ह्या बॅगला इथं लावून आलेला आहे। जी बॉर्डर लावली आपण त्याच्याने एक छान असं लुक एकदम मस्त मिळालेला आहे। रनर टाकून घेतलेले आहेत मी। मेन खात्याला आपण 2 रनर टाकलेले आहेत। बॅग पलटवत आता आपण इथं बघा बरोबर 2-2 इंचाच्या चौकोन बनवणार आहेत। कॉर्नरमध्ये 2 इंच आडवं तसंच 2 इंच उभं मोजत हे जे चौकोन आहेत छोटे छोटे ते आपण कट करणार आहेत इथं। बघा दोन्ही बाजूचे चौकोन आपण कट करून घेतलेले आहेत। आता इथं आपण अशी टिप टाकणार आहेत छानपैकी। टिप टाकायला मी खालून सुरुवात केलेली आहे आणि बरोबर आपल्याला इथे डबल टिप करायची आहे। रिटर्न तीच शिलाई आपल्याला खाली अशी घ्यायची आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या बाजूला देखील आपण तसंच मस्त टिप टाकणार आहेत। हवं तर इथं आपण पाइपिंग सुद्धा करू शकतो सुंदर फिनिशिंग साठी, पण कापड काही एवढा जास्त दोरे धागे निघणार नाहीये तर मी पाइपिंग लावणार नाहीये। बघा आता आपला हा जो स्क्वेअर आपण कट केला होता त्याला असं व्यवस्थित पकडायचं आणि इथं एक टिप टाकायची आहे। दोन्ही बाजूला आपण छानपैकी बॉटम तयार करून घेणार असं व्यवस्थित। ह्या बाजूला देखील आपण टिप टाकणार आहेत। बरोबर आपल्याला असं व्यवस्थित पकडायचं आहे हातात आणि छानपैकी डबल टिप टाकायची आहे। तर एकदम अखंड वन पीस मध्ये मी तुम्हाला ही बॅग तयार करून दाखवलेली आहे। आता आपण तिला पलटवून घेणार, छानपैकी आपण तिचा बॉटम काढणार आहेत। तर एक अखंड वन पीस मध्ये देखील आपण अशा पद्धतीने बॅग बनवू शकतो। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला लुक आलेला आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही माझ्या त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि आजची ही बॅग तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटू आपण पुढच्या छान असे व्हिडिओ सोबत। धन्यवाद।